नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मकर संक्रांत आता अगदी काही दिवसांवर आली आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान हळदी कुंकू घालण्याची पद्धत सगळीकडेच आहे. हळदी कुंकू म्हणजे महिलांचा आवडीचा सण. जानेवारी महिन्यात संक्रांतीपासून फेब्रुवारी महिन्यातील रथसप्तमीपर्यंत महिला संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात. घरात महिलांना बोलावून त्यांचा पाहुणचार करणे आणि त्यांना एक छानसे वाण देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. नववधू या लग्नानंतर सौभाग्याचे लेणे वाण म्हणून देतात. या वाणामध्ये पहिल्या वर्षी हळदी कुंकू, दुसऱ्या वर्षी बांगड्या, तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा, चौथ्या वर्षी खिचडी आणि पाचव्या वर्षी नारळ लुटले जातात. पाचव्या वर्षापर्यंत आपल्याला जमेल ती वस्तू दिली जाते. पण ही पद्धतही अनेकांकडे वेगवेगळी आहे. वाण अगदी लहान असले तरी कोणी काय दिलं याची उत्सुकता नाही म्हटलं तरी प्रत्येक महिलेला असते. आजपर्यंत वाण देण्यासाठी गृहोपयोगी वस्तूंमध्ये स्टील, प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्या जात होत्या. मात्र गेल्या काही वर्षात हळदी कुंकू समारंभात वाण म्हणून पर्यावरणपूरक वस्तू देण्याचे पाऊल उचलले आहे. यंदा हा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झाला आहे. म्हणूनच यंदा थोडासा वेगळा विचार करूया आणि हळदी कुंकवाचा आनंद लुटूया. चला तर मग बघूया आपण हळदी कुंकवाला यावर्षी इको फ्रेंडली वाण म्हणून काय देऊ शकतो. यामध्ये पहिले आहे मास्क. मित्रांनो, आज जगभरात प्रत्येक व्यक्ती ही वस्तू वापरतोच. म्हणूनच या संक्रांतीला तुम्ही वाण म्हणून मास्क देऊ शकतात. हे मास्क वेगवेगळ्या रंगांमध्ये कॉटनचे छान बाजारात उपलब्ध आहेत. 20 रुपयांपासून तुम्ही घेऊ तसे हे मास्क तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणूनच मित्रांनो, पर्यावरणपूरक म्हणून तुम्ही हे मास्क यावर्षी हळदी कुंकवाला देऊ शकता. मातीची भांडी. आजकाल बाजारात मातीची खूप छान छान भांडी उपलब्ध आहेत, जसे की कप, बरण्या. याचा देखील वाण म्हणून तुम्ही विचार करू शकता. यानंतर आहे तुळशीचे रोप किंवा झाड. मित्रांनो, आजकाल बहुतेक घरात किचन गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग करतातच. यालाच अनुसरून आपण यावर्षी तुळशीचे रोप किंवा कोरफड यासह औषधी वनस्पतींची रोपे तसेच फुलझाडांची रोपे वाण म्हणून देऊ शकता. किंवा झाडे लावण्यासाठी विविध आकाराच्या कुंड्याही वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. यामध्ये अजून एक पर्याय म्हणजे झाडांच्या बियांची पाकिटे. गार्डनिंगसाठी खतांची पॅकेट्स यंदा संक्रांत वाणाच्या यादीत तुम्ही समाविष्ट करू शकता. कापडी पिशव्या. कापडी पिशव्यांचा देखील तुम्ही वाण म्हणून विचार करू शकता. छोटी गडी होणाऱ्या तसेच भाज्यांसाठी कप्पे असलेल्या कापडी पिशव्यांची निवड वाण देण्यासाठी तुम्ही करू शकता. प्लास्टिक बंदीनंतर कापडी पिशव्या सर्वत्र अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. देवाला वस्त्र. हल्ली बाजारात देवांसाठी छान छान वस्त्र विविध रंगात आकारात उपलब्ध आहेत. ते देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. स्कार्फ. तुम्हाला स्टायलिश गोष्टी द्यायला आवडत असतील तर तुम्ही स्कार्फ हा प्रकार देखील वाण म्हणून देऊ शकता. ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही वापरता येते. अगदी जुनी झाली तरी त्याचा वापर काही कमी होत नाही. उन्हात बाईकवर किंवा हल्ली बाहेर जाताना प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी किंवा कोरोना संसर्गापासून बचावासाठी देखील स्कार्फ अगदी आवर्जून बांधले जातात. इको फ्रेंडली प्लेट्स. हळदी कुंकवासाठी सुपारीच्या झाडापासून बनवलेल्या वाट्या, प्लेट्स, ताटं हे वाण म्हणून देणे हे एकदम उत्तम, स्वस्त आणि पर्यावरणस्नेही आणि आरोग्यदायी पर्याय आहे. कारण या वस्तू वापरून झाल्यावर आपण घासून परत वापरू शकतो. यात विविध आकर्षक आकार उपलब्ध असून 5 ते 10 रुपयांना एक अशा अगदी स्वस्त दरात मिळतात. पुस्तके. मित्रांनो, ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच यावेळी तुम्ही संक्रांतीला पुस्तक वाण म्हणून देऊ शकता. पेपर क्विलिंग. पेपर क्विलिंग हा सध्याचा कलात्मक प्रकार संक्रांतीच्या वाणामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. यामध्ये तयार होणाऱ्या दागिन्यांचे सेट संक्रांतीच्या वाण संस्कृतीला पर्यावरणपूरक टच देत आहेत. तसेच कागदाच्या लगद्यापासून बनवलेले कॅसरोल, पॉट, मूर्ती, वॉल हँगिंग, तोरण हे वाण म्हणून तुम्ही देऊ शकता आणि पर्यावरण जपण्याचा संदेशही यामधून तुम्ही देऊ शकता. लाकडी चमचे. तुम्ही यावर्षी वाण म्हणून लाकडी चमचे सुद्धा देऊ शकता. लाकडी चमचे वेगवेगळ्या आकारात
छोटे मोठे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता आणि ते सर्वत्र बजेटमध्ये उपलब्ध असतात. हँड टॉवेल. हँड टॉवेल ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाला लागतेच, म्हणजे ती नावडती अशी असूच शकत नाही. महिलांना जिम असो किंवा बाहेर जाताना एक छोटासा नॅपकिन किंवा टॉवेल कॅरी करायचाच असतो. त्यामुळे वाण देण्याची ही आयडिया देखील एकदम युजफुल आहे. हे वाण खरेदी करण्यासाठी फार बजेटही पाहावे लागत नाही, कारण त्याची किंमत फार नाही. तुम्हाला अगदी उत्तम क्वालिटीचे हँड टॉवेल 30 ते 40 रुपयांच्या घरात मिळून जातील. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.